अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे। त्याकरिता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन धडकले। वैद्यकीय अधीक्षक विजय कळसकर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली। एक्स-रे मशीन, सोनोग्राफी, ईसीजी, हृदयाच्या संबंधित गोळ्या, खोकल्यांच्या गोळ्या दवाखान्यांमध्ये उपलब्ध नाही। यावर त्यांनी उत्तर दिले की शासनाकडून कुठल्याही प्रकारचे सहाय्य आलेले नाही। त्यावेळी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। मोर्शी तालुक्याच्या अंतर्गत जवळपास 80 पेक्षा जास्त गावे येतात आणि एवढ्या सगळ्या गावातून येणाऱ्या तसेच मोर्शी शहरातील रुग्णांची गैरसोय होत आहे, याकडे कुणाचेही लक्ष नाही। अशा वेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील अधीक्षकांना ही बाब लक्षात आणून दिली। यावेळी या निवेदनामध्ये जर औषधी उपलब्ध करून दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सुद्धा बजाविण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी मोर्शी यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलं। यावेळी कार्यकर्ते हिरा भोसले, निखिल कडू, विनोद चिखले, पंकज पवार, ॲडव्होकेट किशोर पंचगडे, दीपक दाभाडे, राजेंद्र माळोदे, सोमा हटकर, ज्योतिप्रसाद मालवीय, रवी मेटकर, मनोज शेंडे, माया वानखडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्शी येथून दत्तराज इंगळे व संजय गारपवार यांचा हा वृत्तांत।